नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आबा म्हणत असतात, की आतमध्ये काही अडचण आली आहे का? मला असं वाटतंय, की जर काही असेल प्रॉब्लेम तर आम्हाला पण सांगा ना. आपण 2 कुटुंब एकत्र येऊन ती अडचण दूर करूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तेव्हा इथे काका म्हणत असतात, की मला सुद्धा काही कल्पना नाही आहे, कारण मी सुद्धा मागापासून इथेच आहे ना. तेव्हा सरोज म्हणत असतात, हे बघा, तसंच काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज आम्हाला सुद्धा सांगा. मी जाऊन बघून येऊ का हवं तर? नाहीतर तुम्ही जाऊन बघून येता का? कारण का खूप वेळ झाले आता सगळेजण वाट बघतायत. तेव्हा इथे काका म्हणत असतात, नाही तुम्ही नका जाऊ. तुम्ही इथेच थांबा अद्वैतरावांजवळ. मी जाऊन बघून येतो. मगाशी सगळ्या बायकाच गेल्या होत्या ना, म्हणून मी बोलवायला गेलो नाही. पण मी आता जाऊन विचारतोय. तर इकडे सगळेजण वाट बघत असतात नवरी मुलगीची. खूप उशीर झालेला असतो. सगळेजण आता जरा टेन्शनमध्ये सुद्धा आलेले असतात. तर इथे कला नाहीच म्हणत असते लग्नाला. तेव्हा तिथे संगीता तरी म्हणत असते, की बघताय ना आत्याबाई, नाही म्हणते कला, काय करायचं आता? तुम्ही काहीतरी दुसरा मार्ग सुचवा ना. तेव्हा रोहिणी म्हणत असते, आता मी तुम्हाला काही मदत करू नाही शकत आहे मिसेस खरे. तुम्हाला कळतंय का? तुम्ही आमची नाचक्की केली आहे. इथे आम्हाला कशासाठी बोलवलंत? अपमान करायला बोलवलं होतं का? मला असं वाटते, की हा सगळ्यांना तुम्ही प्रिप्लॅन केलं होतं. म्हणजे ही मुलगी तुमची आहे ना, हिचा सतत आम्ही अपमान करत होतो. आमच्या घरामध्ये हिचा अपमान झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठीच हिने हे कट कारस्थानं केलं असतील असं मला वाटतंय. आम्हाला इथे बोलून तुमची मुलगी पळून गेली, ही किती मोठी नामुष्की केली तुम्ही आमची माहिती आहे का? बाहेर गेल्यानंतर काय इज्जत राहणार आहे आमची? नवरदेव मंडपामध्ये उभा राहिले आमचा आणि तुमची मुलगी पळून गेली. तुम्हाला याची खूप मोठी किंमत भोगावी लागेल. मी आताच्या आता पोलिसांना फोन करते आणि बोलावून घेते आणि तुम्ही आमची जी काही अब्रू नुकसानी करून ठेवलेली आहे ना, त्याचा दावा ठोकते तुमच्यावरती. तेव्हा इथे काका येतात आणि दरवाजा नॉक करतात. तेव्हा रोहिणी म्हणत असते, बघितलंत, आता सरोज वहिनी आली असेल. मी एक काम करते, तिला आतमध्ये बोलवते आणि सगळं सत्य सांगते. म्हणजे ती बरोबर पोलिसांना इथे बोलवल आणि तुम्हाला सगळ्यांना अटक करायला सांगेल. तुम्हाला कळतंय का? तुम्ही आमच्या घराण्याची खूपच जास्त नामुष्की करून ठेवलेली आहे. इज्जत धुळीला मिळवायला निघाले तुम्ही. तेव्हा इथे संगी म्हणत असते, आत्याबाई मी तुमच्यासमोर हात जोडते. काहीतरी मार्ग सांगा ना. तेव्हा काका म्हणत असतात, अगं संगे काय झालंय? मी आहे. तेव्हा इथे संगी म्हणत असते, तुम्ही आहात का? हे बघा आपली नैनी तयार झाली आहे. मी तिला आता 5 मिनिटामध्ये घेऊन बाहेर येतेच. तुम्ही थांबा बरं बाहेर. तेव्हा काका म्हणतात, की लवकर या, सगळेजण वाट बघतायत बाहेर. माणसं खोळंबली आहेत. तर इथे कसं तरी खोटं नाटं बोलते संगी काकांबरोबर. ते निघून जातात. पण रोहिणी काही इथे ऐकायला तयार नसते. ते म्हणते, मी तुम्हाला एक उत्तम आयडिया दिली. तुम्ही एक काम करा. नैनाच्या जागी कलाला उभं करा तुम्ही. नैना येईपर्यंत. तोपर्यंत काही पर्याय नाही. नाहीतर तुमची सुद्धा इज्जत धुळीला मिळेलच ना. तेव्हा संगी येते आणि म्हणत असते, की कले मी तुझ्यासमोर हात जोडते. पण ह्या वेळेला तू अजून एकदा नैनाची मदत कर. मी तुझ्या पाया पडते बाळा, मी तुझ्या पाया पडते. तेव्हा सुकन्या म्हणत असते, काय गं संगे, किती सोसायचं त्या पोरीने त्या नैनासाठी. म्हणजे चुका तिने करायच्या आणि भोगायच्या कलाने का तिच्या मागे लागलीस तू? आणि सारखी सारखी तिनेच का मदत करायची तिला? तेव्हा इथे संगी म्हणत असते, हां मग काय झालं? बहीण आहे ना ती. मी तिला फक्त विनंती करते. मी तिला जबरदस्ती करत नाही आहे. एक आई म्हणून मी तिला विनंती करते. जर आता कलाने हे लग्न नाही केलं ना, तर मी आणि तिचे बाबा कुठेही तोंड दाखवण्याचे लायकीचे उरणार नाही. तरी ते अद्वैत आता खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा सरोज म्हणत असते, अद्वैत काळजी करू नको. तसंच काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, म्हणूनच नवरीला यायला उशीर होतोय. तेव्हा सागर म्हणतो, अद्वैत अरे नको अजिबात तू काळजी करू. माझ्या लग्नातसुद्धा किती सोहळे झाले होते तुला माहिती आहे ना. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. येईल तुझी नवरी. तेवढ्यातच तिथे रोहिणी येते. सरोज म्हणत असते, काय गं रोहिणी काय झालं? तू आतमध्ये गेली होतीस म्हणून मी आले नाही. सगळं ठीक आहे ना? तेव्हा रोहिणी म्हणत असते, हो हो सगळं ठीक आहे ना. सगळं अंडर कंट्रोल आहे. तेव्हा तिथे सुकन्या येते आणि म्हणत असते, तुम्हाला खरं सांगायचं तर आमच्या नयनाला थोडी चक्कर आली होती. तिला बरं वाटत नव्हतं ना म्हणून. त्याच्यामुळे तिला चक्कर आली होती. तेव्हा इथे रजनी म्हणत असते, की लग्नाचा उपवास वगैरे केला असेल ना तिने, म्हणून चक्कर आली असेल. तिला तुम्ही काहीतरी खायला नाहीतर प्यायला द्या. तेव्हा सरोज म्हणत असते, उपवास वगैरे कशाला करते ती? आम्ही उपवास वगैरे अजिबात पाळत नाही. तुम्ही एक काम करा, तिला काहीतरी खायला द्या बरं आणि पाणी द्या. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, हे बघा, जेवढा नयनाला वेळ घ्यायचा आहे ना, तेवढा वेळ घेऊ द्या. तिच्या कळलेने सगळं काही होऊ दे. तेव्हा रोहिणी म्हणत असते, काय रे अद्वैत, किती मनकवडा आहेस तू? म्हणजे सगळं काही नयनाच्या कलेने व्हायला सांगतोयस का? पण कलेने व्हाणार नाही आहे, तर तिची कलाच आता काहीतरी करणार आहे तिची बहीण. तर इकडे काजू आता सगळीकडे फोटो दाखवत असते नयनाचा आणि शोधत असते सगळीकडे. तिचे फ्रेंड्स लोकंसुद्धा तिला मदत करत असतात. तर इकडे संगी आता पूर्णपणे
छान सुंदर अशी कलाला तयार करते. कला खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा इथे संगीत तिला तयार करत असताना म्हणते, बाळा तू आज तुझ्या आईवडिलांची इज्जत राखलेली आहेस आणि हे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. तर इकडे काजू आता सगळीकडे नैनाचा फोटो दाखवत असताना म्हणते, अरे यार कुठे शोधूया नैनाताईला, कुठे गेलीस तू? तरी इथे संगे म्हणत असते, मला काय वाटतं माहिती आहे का कला, म्हणजे अंबाबाईच्या मनामध्ये. तेव्हा इथे लगेचच कला म्हणते की नाही आई, अंबाबाईच्या मनात तसं काही नाही आहे. आणि हे बघ, मी नैनाताई येईपर्यंत फक्त मंडपामध्ये बसणार आहे. ती जागा माझी नाही आहे, ती जागा नैनाताईची आहे. त्याच्यामुळे आता तू ह्याला कुठलंही नाव देऊ नकोस. मला खरं तर त्या मंडपामध्ये सुद्धा जायचं नव्हतं, पण आता तू मला जी काही शपथ घातली आहेस, तू जे माझ्याकडे मागितलेस ते देण्यासाठी मला हे करावं लागणार आहे. तर इकडे आता संगीला आनंद होतो. तर नैना आता मंदिरामध्ये घेऊन आलेली असते राहुलला आणि ती म्हणत असते, आपण एक काम करूया, आपण आत्ताच्या आता दोघं जण लग्न करूया. तेव्हा राहुल म्हणतो, अगं नैना काय बोलतेस तू, हे बघ मी असं नाही करू शकत. तेव्हा नैना म्हणते, का का तू असं नाही करू शकत, तू मला फसवतोयस का राहुल? हे बघ मी अजिबात फसणार नाही आहे, कळलं ना तुला? तुला माझ्याबरोबर लग्न करावंच लागेल. मी लग्न मंडपातून तुझ्याबरोबर इथे निघून आले, कळते ना तुला? तेव्हा राहुल म्हणतो, हो हो मलासुद्धा तुझ्याबरोबर लग्न करायचंच आहे नैना. पण अगं तुला एक गोष्ट कळते का, आता जर मी तुझ्याबरोबर लग्न केलो आणि घरी गेलो तर ते लोक तुला स्वीकारणार नाहीत, मला जायदादमधून बेदखल करून टाकतील. मग तू कुठे राहशील, त्या झोपडपट्टीत राहशील का? मी तुझ्या प्रेमाखातर झोपडपट्टीमध्ये राहायला तयार आहे, असं सुद्धा इथे राहुल म्हणत असतो. पण तुला ते नाही जमणार. तेव्हा इथे नैना आपल्या मनामध्ये म्हणत असते, अरे देवा, आता ह्याच्याबरोबर लग्न करून झोपडपट्टीत जर राहायचं असेल तर थांबलेलं बरं. राहुल म्हणत असतो की मला आपली ग्रँड वेडिंग करायची आहे, कुणाचंच लग्न असं झालं नसेल ना, असं लग्न करायचं आहे मला. तर इकडे आता काजूला फोन करते कला आणि विचारत असते, नैनाताई सापडली का? तेव्हा काजू म्हणते, नाही ना, नैनाताईचा कुठेच पत्ता नाही आहे. तेव्हा कला म्हणत असते, कुठे गेली असेल ही ताई, आता मला जाऊन मंडपामध्ये तिच्यासाठी बसावंच लागेल, नाहीतर माझ्या आई आणि बाबांची सुद्धा इज्जत जाईल. तर इकडे काजू म्हणत असते, हे बघ माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे राहुल, तू काळजी करू नको. तेव्हा राहुल म्हणतो की मला डेस्टिनेशन वेडिंग करायची आहे, आपलं लग्न खूप स्पेशल करायचं आहे, माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस. त्याच्यामुळे आपण छान असा खर्च करून आपलं लग्न करूया, असं गरिबीत नाही मला तुला ठेवायचं आहे. तेव्हा इथे नैना म्हणते, ठीक आहे तू जसं म्हणशील ना तसं आपण करूया. तर इकडे आता कला छान तयार होऊन आलेली असते, पण अद्वैतला वाटत असते ती नैना आहे, कारण तिने पूर्णपणे डोक्यावरून पदर आपल्या चेहऱ्यावरती घेतलेला असतो. तेव्हा पत्रकार तिथे आलेले असतात. ते म्हणतात की तुम्ही एक काम करा, नवरीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करा ना, मला तिचे लुक्स इथे सगळे कॅप्चर करून घ्यायचे आहेत. इथे अद्वैत चांदेकर आणि तुमची मुलगी एकमेकांना बघतानाचे आम्हाला फोटोज क्लिक करायचे आहेत. तेव्हा इथे सरोजसुद्धा म्हणत असते, हो आम्हालासुद्धा आमच्या सुनेला बघायचं आहे, तुम्ही तो पदर बाजूला करा ना. कारण का लग्नाचं तेज तिच्या चेहऱ्यावरती आता खूप जास्त आलं असेल आणि त्याच्यामध्ये ते अधिकच सुंदर दिसत असेल. माझ्या मुलाचा आणि तुमच्या मुलीचा जोडा खूपच जास्त सुंदर दिसणार आहे. तेव्हा संगे म्हणत असते, हे बघा सरोजताई, मी एक नवस बोलले होते की जोपर्यंत माझ्या मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र पडत नाही तोपर्यंत तिचा चेहरा मी कुणालाही दाखवणार नाही आहे. तेव्हा इथे बाबा म्हणत असतात की ठीक आहे ना, तुम्हाला जर नसेल ना चेहरा दाखवायचा तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही आता एक काम करा, लग्न उरकून घ्या बरं. तेव्हा सोहम म्हणत असतो, बिचारा दादा, तुला बघताच येणार नाही आहे की वहिनी कशी दिसते, तू एक काम कर ना, आधी आहे ना मंगळसूत्राचा विधी कर, म्हणजे कसा तो पदर बाजूला जाईल आणि मग सगळे विधी अगदी व्यवस्थितरित्या होतील. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, तू गप्प बसतोयस का, खूपच मस्तीखोर झालं आहेस तू, तुला माझं लग्न असलं ना तरी सोडणार नाही, कळलं ना, तुला तिथे येऊन मारेन. तेव्हा तिथे दोघांची गंमत जम्मत बोलण्याची चालूही असतेच. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे कला खूप टेन्शनमध्ये असते, अद्वैत बरोबर तिचं लग्न चालू असतं. इथे आता सगळे विधी हे पार पडतच असतात. त्यानंतर मंगळसूत्र घालायचा विधी येतो. तेव्हा मंगळसूत्र अद्वैत तिच्या गळ्यामध्ये घालायला जाणार, तेवढ्यातच तिथे कला म्हणते की थांबा आणि आपल्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला करते. तर नैनाच्या जागी कलाला बघून इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का हा बसलेला असतो.